मुंबई शहरातील रेल्वे स्टेशनच्या नावासंदर्भात आज माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आणि गृह मंत्रालयाचा दिनांक 28/12/1960 चा जो कायदा आहे आणि रेल्वेचा पण जो 2007-1980 ची रेल्वे बोर्डाची जी मार्गदर्शक सूचना आहे त्यानुसार मुंबई शहरातील जी ब्रिटिशकालीन जी नावं आहेत ज्या रेल्वे स्टेशनला ती नावं बदलण्याचा अधिकार हा राज्य सरकारला दिलेला आहे। राज्य सरकारच्या सूचनेनुसार विनंतीनुसार गृह मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय ही नावं बदलतात आणि यापूर्वीच मुंबई शहरातील बॉम्बे सेंट्रल बॉम्बे सेंट्रल जे नाव आहे ते बदलून त्या ठिकाणी मुंबई सेंट्रल नाना शंकर शेठ रेल्वे स्थानक नाव द्यावं असं जगन्नाथ शंकर शेठ नाव देण्यात यावं असं 2020 ला तो प्रस्ताव राज्य सरकारने कॅबिनेटची मंजुरी घेऊन, विधिमंडळाची मंजुरी घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे। लवकरच केंद्र सरकारकडून त्याची मान्यता मिळून त्या स्टेशनचं नाव जगन्नाथ शंकर शेठ असं ते देण्यात येईल। आज आम्ही बैठकीमध्ये बाकी 7 दुसऱ्या रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे। त्यातलं पहिलं स्टेशन आहे करी रोड स्टेशन आहे, त्याचं नाव बदलून लालबाग लालबाग स्टेशन असं देण्यात यावं असं प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे। सँडर्स रोड त्याचं डोंगरी रेल्वे स्टेशन असं नाव जे प्रस्ताव गेले कित्येक दिवस त्याची मागणी होती तेही आज प्रस्तावात मंजूर करण्यात आलेलं आहे। मरीन लाईन्सचं मुंबादेवी करावं असं प्रस्तावात आज मंजूर करण्यात आलेलं आहे। चर्नी रोडचं गिरगाव स्टेशन करावं ही पण मागणी होती, ती पण आज या प्रस्तावात मंजूर करण्यात आलेली आहे। आणि कॉटन ग्रीनचं काळा चौकी आणि डॉकयार्ड स्टेशनचं माझगाव रेल्वे स्टेशन आणि किंग सर्कल याचं तीर्थकार पार्श्वनाथ स्टेशन रेल्वे स्टेशन असं ते करण्यात यावं असे प्रस्ताव आज मंजूर करण्यात आलेले आहेत। उद्या कॅबिनेटमध्ये हे प्रस्ताव मंजूर होतील आणि त्यानंतर केंद्र सरकारचे गृह खातं आणि रेल्वे मंत्रालयाकडे ते मंजुरी करता देण्यात येईल। आणि हे प्रस्ताव गेले 4-5 वर्ष प्रलंबित होते। दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या वेळी पण त्यावेळेच्या परिवहन मंत्र्यांच्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता, पण त्यांनी तो प्रस्ताव कॅबिनेट पुढे आणला नाही। परंतु आज माननीय मुख्यमंत्र्यांनी याला आता मान्यता दिलेली आहे आणि उद्या कॅबिनेट आहे आणि कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजुरी करता ठेवण्यात येईल। बरोबर 4 वर्ष झाले, 2024 आहे, 4 वर्ष झाली बरोबर। 12/5/2023 ला विधिमंडळात देण्यात आली होती, तर 4 वर्ष लागली अजून मुंबई सेंट्रलचं होत नाहीये। अजून तुम्ही ही 7 रेल्वे स्थानकं सांगितली, खरंच अपेक्षित आहे का हे सगळं? नाही, हे लवकरात माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींशी या विषयासंदर्भात बोलून लवकरच ह्या सर्व स्टेशनची नावं यापूर्वी जे नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं जे नाव देण्यात आलेलं आहे त्याची तर लवकरच यापूर्वीच पूर्तता राज्य सरकारने केलेली आहे, पण इतर स्टेशनची पण पूर्तता पूर्ण करून लवकरच या स्टेशनचं नाव लोकांची जी भावना आहे आणि कित्येक संस्थांचा जे प्रस्ताव होता त्या संस्थेचा आणि भावनाचा आदर ठेवून या सर्व स्टेशनचं नाव लोकांनी जे सुचवलं त्यानुसार ते होतं। नाही, ज्याचा उल्लेख मी केला की केंद्र सरकारचं जे गृह खातं आणि रेल्वे बोर्डाचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये केवळ जे ब्रिटिशकालीन जी नावं आहेत, जी ब्रिटिशकालीन नावं आहेत तीच बदलण्याचा अधिकार हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आहे। त्यामुळे ज्या ज्या मागण्या आलेल्या आहेत त्या मागण्या आपण केंद्र सरकारकडे पाठवतात, पण हा जो निर्णय जो घेत आहेत केवळ ब्रिटिशकालीन जी नावं आहेत जो कायद्याने जो अधिकार आहे त्या अधिकारानुसारच हे घेत आहेत। एक मिनिट थांबव, 2 मिनिटं। मुंबईत आपण पाहिलं तर शिवसेनेच्या ज्या आपल्याकडे जागा आहेत त्याची उत्तर पश्चिमची जागा आपण सोडणार आहात का? बीजेपी त्या जागेवरती दावा देखील करताय? नाही, या संदर्भात अजूनही कुठली बैठक झाली नाही, हा विषय चर्चेला पण आला नाहीये। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी, सर्व वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे
नेते अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार हे सर्व या संदर्भातला निर्णय घेतील. विनाकारण काही खोट्या बातम्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत, परंतु आपण पण कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. जो काही महायुतीमध्ये तिकिटांच्या बाबतीत किंवा जागा वाटपांच्या बाबतीत तोडगा निघेल तो सन्मानपूर्वक असेल. प्रत्येक पक्षाचा सन्मान ठेवून तो तोडगा निघेल आणि कुठेही तिन्ही पक्षांमध्ये एक वाक्यता असेल, कुठेही कटुता निर्माण होणार नाही अशी महायुतीच्या तिकीट वाटपामध्ये होणार नाही याची काळजी सर्व वरिष्ठ पातळीवर घेत आहेत. जागा मिळतील की जे 13 विद्यमान खासदार आहेत तेवढ्या तरी तुम्हाला मिळू शकतील? या संदर्भातला निर्णय सर्वप्रथम आमचा जो उद्देश आहे की 45च्या पेक्षा जास्त जागा महायुतीच्या माध्यमातून निवडून यायला पाहिजे. त्यामुळे मूळ उद्देश आहे की 45 पेक्षा जास्त जागा निवडून यायच्या. नंतर दुसरा उद्देश आहे की प्रत्येक महायुतीच्या घटक पक्षाचा सन्मान राहायला पाहिजे. त्यामुळे तिन्ही पक्ष एकमेकांशी चर्चा करून सन्मानपूर्वक त्याच्यातून तोडगा काढतील असा मला संपूर्णतः विश्वास आहे. आणि भारतीय जनता पार्टी त्यात विशेष भूमिका निभावेल आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्षांचा विशेष करून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान ठेवून या संदर्भात एक सन्मानपूर्वक तोडगा काढेल हा विश्वास आहे आणि लवकरच त्याची घोषणा होईल. हिंदी में आपने कहा कि सबका सम्मान रखा जाएगा, किस तरह से सीटों का बंटवारा फाइनलाइज होगा?